नमस्कार. कल्पना बाया. तुम्हा सर्वांना ज्या काही संख्येने आपण इथे ज्या विषयावर बोलायला आपण जे जमा झालेले आहोत त्यासाठी जमलेल्या सर्व लोकांचं खरोखर मनापासून कौतुक की जी काय मंडळी गोळा झालेली आहेत. कारण आम्हाला या संबंधी विषय जेव्हा मेनोपॉज संबंधी बोलायचं असतं त्यावेळेला आम्ही विविध शिक्षक मंडळी आमचे पेशंट आहेत आणि जेव्हा मला जो विषय मेनोपॉज संबंधी सांगायचा असतो तो जेव्हा आम्ही या शिक्षकांकडे बोलतो त्यावेळेला ते शिक्षक खूप मेहनत घेऊन गावागावांवर वाड्यावाड्यांवर असं निरोप पाठवून 50 बायकांना जेव्हा सांगतात तेव्हा हाच अनुभव आहे की 10-12 स्त्रिया तिथे हजर होतात. कामं असतात अनेक, उद्योग हे मान्य आहे, पण हा विषय मेनोपॉज संबंधी पाळी संबंधी काहीतरी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, तर हे बापरे काहीतरी असलं का बोलायचं असतं माणसांनी एकत्र येऊन असं म्हणून संकोचापायी स्त्रिया अनेक येत नाहीत. कामं असणे आणि उद्योग हे अगदी आत्ता आघोडीचं काम आहे म्हणून अगदी बरोबर आहे, पण संकोच हा खूप मोठा त्यातला भाग आहे. तर ही जी मंडळी आपण जी गोळा झालेली आहोत, जे सुज्ञ आहेत ते ऐकायला येणार आहेत, त्यांनी काय करायचं लक्षात घ्या. ही सगळी माहिती तुम्हाला जी सांगतो ती ज्या स्त्रीला या संबंधी संकोच वाटणार आहे त्या एक स्त्रीला जोडली जाऊ शकते. तिला नीट समजावून सांगणं हे आपलं काय, म्हणून आपण आधी शहाणं व्हायचं आणि नंतर दुसऱ्याला शहाणं करायचं. याच्यासाठी म्हणून जी काय संख्येने गोळा झालेली माणसं आहेत त्यांनी ते ज्ञान पुढच्या माणसाला द्या, कारण मी सगळ्या लोकांना पुरा पडू शकणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. रजो निवृत्ती होताना आता आपण जे गोळा झालेलो त्याच्यासाठी ज्या संयोजकांनी मंडळींनी मेहनत घेतलेली आहे त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद. औपचारिकता काही नाही, पण सर्वांचा परिचय आहेच. मी वैद्य समीर मुकुंद परांजपे, राहणार खेर्डी, तालुका दापोली. गेली 12 वर्ष शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस करत असताना साधारण 10 वर्ष मी जे पेशंट तपासत होतो विशिष्ट विविध प्रकारचे, त्याच्यामध्ये आपण हे काम करतोय म्हणजे आपण मुंबईला चाललोय हेच मला माहिती नव्हतं. काय की आपण जे काम करतोय ते आपण मुंबईला चाललोय. प्रवास करीत होतो मी, पण वाटेत पुढे बोर्डच नव्हता की बाबा हा वाटेत रस्ता पालगड आहे का मुगीच आहे का मंडणगड आहे का महाप्रळ लागलं का काय पनवेल माणगाव लागलं, हे वाटेत बोर्डच नव्हते. पण प्रवास चालू होता आणि पनवेलला एक मोठा बोर्ड बघितला, अरे आपण तर मुंबईला चाललोय, मग आता थोड्या अंतर पुढे गेलं तर आपण मुंबईत पोहोचू दादरला. इतकी सत्यस्थिती की आपण जे काम करतोय त्याला एक नीट जर स्वरूप जर राखून दिलं तर हे जे काम आहे हे त्या विषयाचं कुणाला माहितीच नाहीये ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. आम्ही नुसती नाडी बघितली, त्याचं निदान केलं, काय ते औषध देऊन टाकलं, त्या बाईचं काम झालं, गेलं निघून. इथपर्यंत ते नाहीये, नाही तर ते झाकून राहील ना सगळं. तर ते आयुर्वेदाच्या ऱ्हासाचं एक मोठं कारण काय माहितीये का, विद्या कोणी कोणाला पुढे दिलीच नाही. त्याच्यामुळे आयुर्वेद पुढे त्याचा प्रसार जो मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे तो झाला नाही. तर त्याला आयुर्वेद शिकवायचं आहे म्हणजे काय, तर औषधं सांगायचीच म्हणजे आयुर्वेद शिकवायला असं नाही. आयुर्वेदाचं दुसरंच काहीतरी निराळं सांगणं आहे, ते आम्हाला ह्या सगळ्यातून सांगायचंय. या विशिष्ट वयोगटातील स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करत करत पाळी सुरू झाली वयाच्या 12व्या-13व्या वर्षी मुलीची. तिची ओटी बिटी भरतात, एक आनंदाचा क्षण असतो त्या मुलीच्या आईसाठी. पुढे लग्न कार्य झालं, मुलं बाळ झाली, काही कालावधी पुढे गेला, ती मुलगी आणखीन तिचं वय 35-40 असं सगळं व्हायला लागलं. ती सगळी जी काय कुरकुर आहे ना
ती 40शी नंतर जरा सुरू होते. कोणाला थायरॉइड झोपटलाय, कोणाला डायबिटीसच आहे, कोणाला त्वचेसंबंधी काहीतरी विकार व्हायला लागतात, कोणाची कंबर जाम व्हायला लागते, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाला दमा होतो, कोणाची चिडचिड होते, मानसिक त्रास निर्माण होतात, कोणाला एकदम गरम होतं. असं काय काय भरपूर लक्षणांची आधी. इतके दिवस तर मी चांगले ठणठणीत होते, एकदमच काय मला सगळं उपटायला लागलं असं म्हणून 40शी नंतर बाई साधारण हे सगळे त्रास सोसायला लागते. त्याच्या अगोदर काय काय सगळ्या प्रकारची कामं केलेली असतात, ताकदीवर ओढून नेलेली असतात. पण 40शी नंतर ह्यातल्या सगळ्या कुरबुरी ह्या निर्माण होण्याचं खरं 40 हे वय गाव. म्हणजे आता माझं वय 39 आहे, तर माझ्या वयाच्या ज्या स्त्रिया पेशंट म्हणून माझ्याकडे येतात तेव्हा तुमचं वय 40 आहे, जास्त वय वाटते तुमचं. हो, अशा अशा स्त्रिया मी बघितल्या आहेत की ती बाई अशी 45, 48 अशा वयाची, म्हणजे 8-8 वर्ष जास्त वयाची ती स्त्री वाटते. इतकं काय झालं नेमकं, काय होतंय, काय चुकतंय, अगोदर काय स्थिती होती स्त्रियांची. अगोदरच्या बायका मेनोपॉज संबंधी आपण बोलतोय म्हणून जरा आणखीन बारकाईने बोलूया. समजा एखादी आत्ताच्या काळातली सून समजा म्हणाली, मला डॉक्टरांनी मेनोपॉजचा त्रास आहे म्हणून सांगितलं नाही, हॉट फ्लशेस आणि गरम होतंय, चिडचिड होते, हार्ट बीट्स वाटतात वगैरे. ती अगोदरची सासू काय म्हणेल, हे आम्हाला काय सुद्धा नव्हतं यातलं, हे काय तुम्हाला नसती दुखणी. ही सत्यस्थिती आहे. झोपून राहिले बाई, थायरॉइडची बाई आहे, तिला उत्साह राहत नाही, तिला काही करवत नाही, मनापासून काही इच्छा नसते, तिला ते झोपून राहावं लागतं. त्याच्यामुळे तिचा उत्साह नसतो ना, पडून राहावं लागतं. तिला थायरॉइड आहे हे समजणं आवश्यक. मग ते मेनोपॉजच्या रिलेटेड लक्षण आहे ते लक्षात घेऊन मग ते असं प्रत्येक माणसाची त्यातली बारकाव्यानी समजून घेण्याची आवश्यकता आहे की त्या माणसाला नेमका त्रास काय होतो. अनेक लक्षणं अशी पेशंट बघताना मिळाली, सगळं अंग एकदम गरम होत आहे, अंगाला वाफा सुटत आहेत, कानातनं असं गरम येत आहे सगळं, आणि हातापायांची अशी आग होते, आणि एकदम अचानक थंडी भरायला लागते, घाम फुटते. एक बाई म्हणाली, मला बहुतेक कोणीतरी करणी केली, काहीतरी बहुतेक बाहेरचं आहे. अगं बाई, बाहेरचं म्हणजे भक्ताकडे जाऊन 5-10 हजार रुपये ते काय काय असतं ना देणं मागणं ते करून माणसं येतात. म्हणजे काय अज्ञान, घोर अज्ञान. काय हा बाबा मेनोपॉज संबंधीचं हे लक्षण हॉट फ्लशेस असं आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं, त्याला हे असं असं केलं की हे जातं. पूर्ण ट्रीटेबल लक्षण आहे की याच्यामध्ये नेमक्या काही गोष्टी केल्या की गायब होऊन जातं 1-2 आठवड्यात. 17-17, 18-18 लक्षणं घेऊन स्त्रिया येत असतात, आणि त्यातल्या प्रत्येक लक्षणाला औषध चिकटवायचं झालं तर तेवढी काय 17 औषधं खायला घालायची? बिलकुल नाही. त्याच्या मागचं मूळ कारण मेनोपॉज आहे हे लक्षात घेऊन त्याला चिकित्सा केली की बरोबर ती सगळी लक्षणं अशी 1-2 आठवड्यात जादूसारखी गायब होतात. पण स्त्रियांनाही समजावून सांगणं आवश्यक आहे की हे मेनोपॉजमुळे होतंय. अनेक वेळा स्त्रियांना डायबिटीस, थायरॉइड, हे आता अंगावर सूज, हे सगळं काय, कंबर, हाडं जिरलेत, गुडघे जिरलेत, ही सगळी अनेक लक्षणं मेनोपॉज संबंधी आहेत. केस गळतात म्हणून केसांसाठी वेगळं औषध, कंबर दुखते म्हणून कमरेसाठी औषधं, गुडघे जिरलेत म्हणून गुडघ्यांसाठी औषधं. असं करायची आवश्यकता नाहीये, हे आम्हाला माणसांना ओरडून सांगावं लागतंय, नाहीतर जोड्या जुळवा करत बसतात. या लक्षणासाठी हे हॉस्पिटल, त्या लक्षणासाठी तो कन्सल्टंट, असं किती ठिकाणी माणूस फिरणार त्या सगळ्या ठिकाणी जाऊत. या सगळ्याच्या मागे एक कारण आहे, हे एक कारण नीट ट्रीट करा, आपोआप सगळं डोलारा गायब होईल. हे समजावून सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. आता मी हे परिवार बोलणं जरा थांबवतो, आणि मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती संबंधी स्त्रियांना 40शी नंतर एकाखाली एक काय काय लक्षणं निर्माण होतात. एका स्त्रीला सगळी लक्षणं निर्माण होत नाहीत, घाबरून जायचं कारण नाही. कुणाला 1-2 लक्षणं निर्माण होतील, कुणाला 1-2 लक्षणं निर्माण होतील, असं चालू असतं. तर एकदा नीट ही लक्षणं सगळ्या बायकांनी समजून घ्या. ही सगळी लक्षणं तुम्हाला असतील असं नाही, कधीतरी आगे मागे झालेली असतील किंवा होणार असतील, किंवा अन्य कुठल्या स्त्रीला जर समजा ती होत असतील तर तुम्हाला ती समजून घेऊन त्या स्त्रीला सांगता आलं पाहिजे, आणि स्वतः सुद्धा न घाबरता त्याला ते टॅकल करता आलं पाहिजे. याच्यासाठी हे आमचे डॉक्टर सतीश देवासी हे ठाण्याचे, ते आता आपल्याकडे खेर्डीला 24 तास पूर्णतः आयुर्वेद सेवेमध्ये राहत आहेत,
आणि सुंदर काम त्यांचं चालू आहे. आणि आमची जी काय व्याख्यानमाला सगळीकडे कुठे कुठे चालू असते नेमक्या मर्यादेत, तर त्या सगळ्या स्त्रियांना ही लक्षणं खूप बारकाव्याने समजावून सांगणे अशी एक त्यांच्याकडे आम्ही जबाबदारी दिलेली आहे. मी किती वेळ पुरा पडणार, माझ्यासारखे आणखीन 4 माणसं बोलणारे मला तयार करायचे, कारण आपण पुरे करू शकत नाही. तर सगळी लक्षणांची यादी बारकाव्याने समजून घ्या. त्याच्यामध्ये आणखीन पुढचे विषय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेन. नमस्कार, मी डॉक्टर सतीश देवासी. सरांकडे मागच्या 1.5-2 वर्षापासून आहेत मी. आपला विषय सरांनी आपल्याला दिलाच आहे की रजोनिवृत्ती होताना, म्हणजे जेव्हा स्त्रीची मासिक धर्म जेव्हा बंद व्हायला लागतो तेव्हा तिच्या शरीरामध्ये काय काय लक्षण निर्माण होतात ह्याच्याबद्दल आपल्याला जास्त लोकांमध्ये अवेअरनेस, म्हणजे एका प्रकारे प्रशिक्षण त्यांच्याकडे पोचवायचं आहे. मग हे कुठले कुठले लक्षण असतात, ह्याचे मुख्य 3 भाग असतात. एक मानसिक स्तरावरचे लक्षण असतात, दुसरे शारीरिक स्तरावरचे लक्षण असतात, आणि तिसरे म्हणजे योनीसंबंधी लक्षण असतात. सर्वात महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे की त्यांची जी मासिक पाळी असते ती अनियमित होते. म्हणजे कोणाची तरी 3 महिन्यांनी येत असते, कोणाची तरी 6 महिन्यानंतर येत असते, कोणाची तरी एका महिन्यात 2 वेळा येते. हे सर्व जे लक्षणं आहेत ते सर्व म्हणजे पाळीसंबंधी अनियमितता हे मुख्य लक्षण आहेत ह्याचे रजोनिवृत्तीमध्ये. आणि ज्या स्त्री ज्याचे 12 महिन्यापासून ही पाळी आलीच नाही आहे ती म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये आलीच आहे. हे त्याला सर्वात पहिलं लक्षण. त्याच्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे योनी मार्गात खाज किंवा तिथे दुखणं, हे जे त्रास सगळ्यांना होतात त्यांना, आणि हे जेव्हा त्याचं वय 45, 50 किंवा 60 जवळ आलेला आणि हे त्रास उद्भवत आहेत, तर समजून घ्या की ती रजोनिवृत्तीमुळेच तो त्रास आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य आयुर्वेदामध्ये सांगितलेले वात प्रकोपाची चिकित्सा घ्यावी लागेल. हे दुसरं लक्षण झालं. तिसरं लक्षण म्हणजे काय की स्त्रीच्या अंगावरून पांढरं जाणं. हे इतकं महत्त्वाचं लक्षण आहे की संकोचपायी स्त्री कोणाला सांगतच नाही, आणि दुसरं आपले समवयस्क स्त्री असतात त्यांच्यासोबत बोलतात तेव्हा ते सांगतात हो मला पण होत आहे. तर हे काय नॉर्मल प्रक्रिया, ह्याला काय जास्त म्हणजे विचार करायची आवश्यकता नाही, औषध घेण्याची आवश्यकता नाही. पण आपल्याला हे कळायला पाहिजे की ही नॉर्मल अवस्था नाही आहेत. ह्याची आपल्याला व्यवस्थित आयुर्वेदानुसार आपली जी चिकित्सा आहेत वात प्रकोपाची ते घ्यायला पाहिजे. हे झाले योनी संबंधी लक्षण. दुसरे असतात आपले शारीरिक संबंधी लक्षण. तर आपण सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे त्या स्त्रीला छातीत धडधड व्हायला लागते. म्हणजे काय तर स्त्री काम करताना अचानक त्याला आहे ना छातीचे ठोके ऐकू येतात आणि तिला वाटते की आपल्याला काय हार्टचा काही त्रास झाला काय, मला हे ठोके इतकं कसं ऐकू येत आहे. तर हे एक महत्त्वाचं लक्षण असतो. त्याच्यासोबत स्त्रीला दुसरं एक लक्षण उद्भवतो, तो म्हणजे त्या स्तनांमध्ये तिचा शूल यानी की दुखायला लागतो आणि त्याला वाटतं की आपल्या स्तनामध्ये गाठ आहे का, असं दुखतो काय आहे, मग ती संकोचपायी कोणाला सांगत नाही. तर हे जर लक्षण उद्भवतोय आणि तिचं वय 40, 45 किंवा त्याचा वरचं आहे आणि त्याची पाळी संबंधी अनियमितता आली आहे, मग हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे आता आपल्या रजोनिवृत्तीची काळ आलेले आहे आणि आपल्याला व्यवस्थित चिकित्सा किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे झालं लक्षण. अजून दुसरे शारीरिक स्तरावरचे लक्षण ते म्हणजे त्या स्त्रीला सतत थकवा वाटणे. म्हणजे तिला असं वाटतं की आपण काय कामच करू नये, पण आता घरी कोणच नाही काम करायला म्हणून मला कसं तरी स्वतःला ओढून ताणून काम करावंच लागेल, तसं ती पूर्ण मरगळून झालेली असते आणि त्याच्यामुळे ते शरीराला रेटत असते. हे जे मरगळपणा किंवा दौर्बल्य ज्याला म्हणतो आयुर्वेदामध्ये फटीग, हे मुख्य लक्षण असतो. तर या स्त्रीला या लक्षणामधून पण उभरता येते जर आयुर्वेदाची वात प्रकोपाची व्यवस्थित चिकित्सा घेतली तर. हे 3 लक्षण. अजून ह्याच्या पुढचं लक्षण ते म्हणजे त्या स्त्रीचे जे केस असतात ते केस गळायला लागतात. नॉर्मली असं प्रत्येक स्त्रीला वाटतोच की माझे केस गळत आहे. ज्या स्त्रीला असं वाटत नाही माझे केस गळत नाही म्हणजे ती स्त्री आहे की नाही हेच प्रश्न येतो, कारण प्रत्येक स्त्रीला तर वाटतं माझे केस गळत आहे. पण जिचा वय 40, 45 आणि त्याच्या पुढचं आहे आणि अचानकच केस गळतीमध्ये जास्त वाढ झालेली तसं त्याला अनुभव येतो आहे, तर ते रजोनिवृत्ती संबंधित आहेत आणि आपल्याला ते चिकित्सा आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे झालं केसांचं लक्षण. आणि ह्या केसांचं अजून दुसरा दडलेला एक विषय आहे, ते आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की अस्थि यानी की आपले हाडांचा मळ हे केस आहेत. म्हणजे जर केसांचा विकार आहे तर त्याच्या संबंधी शरीरामध्ये हाडांचा पण काही ना काही विकार आहे जे अजूनही कोणाला दिसलं नाही. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की जर केसांमध्ये तुमचं गळा लागले आहेत म्हणजे तुमचं हाडांना पण त्रास आहे. आणि आम्ही असं खूप पेशंट बघितलेलं आहे की त्यांच्या केसांचा त्रास आहे तर ते म्हणतात माझे सांधे जखडलेले आहेत,
सकाळी उठले की मला छोटे छोटे बोटं आहेत ते एकदम असं दुखायला लागतात, मान जखडलेली असते सकाळच्या वेळी, पण जसं जसं ऊन यायला लागतो मला थोडं थोडं बरं वाटायला लागतो, आणि जसं परत संध्याकाळ आली परत मला हे सगळे त्रास स्टार्ट होतात. तर हे जे शरीरामध्ये जखडणं, सांधे जखडणं, सांधे दुखणं, हे जे लक्षण आहेत ते पण या स्त्रियांमध्ये मुख्य अनुभवतो. हे झालं सांध्यांचे लक्षण. अजून दुसरे काय लक्षणे असतात ते म्हणजे स्त्रीला चक्कर येणे. चक्कर ही लक्षणं खूप वेगवेगळ्या कारणाने येतात. त्याच्यामध्ये जेव्हा हे स्त्री या वयामध्ये जेव्हा त्याला लक्षणं येतात आणि जी डॉक्टरांकडे जाते, डॉक्टर पहिले काय करणार, बीपी तपासणार आणि बघतात ह्याची तर बीपी वाढलेली आहे, तर ह्याला बीपीची गोळ्या स्टार्ट करूया. पण मुद्दा आपण कधी विचारत नाही डॉक्टरांना की डॉक्टर माझी बीपी का वाढलेली आहे. तर बीपी वाढण्याच्या पाठीमागे आपले हे हॉर्मोनल चेंजेस म्हणजे हे मेनोपॉज आहेत, हे आहे की नाही, ही रजोनिवृत्तीचा काळ आहे ह्याच्यामुळे ते वाढत आहे की नाही. तर मग जर हे रजोनिवृत्तीचा काळमुळे माझी बीपी वाढलेली आहे तर माझी चिकित्सा रजोनिवृत्तीची व्हायला पाहिजे, जेणेकरून मला हे म्हणजे चक्करची गोळी सुटेल, नाहीतर आयुष्यभर मला बीपीची गोळी घ्यावं लागेल. तर हे चक्रीचं जे त्रास असतं हे सुटण्यासाठी आपल्याला जे मेनोपॉज आहे म्हणजे वात प्रकोप, त्याची जर चिकित्सा झाली शरीरामध्ये तर ती चक्कर पण थांबते. अजून दुसरं एक लक्षण असतो ती म्हणजे या स्त्रियांना रात्री झोप येत नाही. झोप येत नाही म्हणजे काय की ते व्यवस्थित वेळेवर झोपतात 11 वाजता, पण रात्री पहाटे म्हणजे 2 वाजता किंवा 3 वाजता त्यांची जाग उघडते आणि मग कितीही ते आलत्या पालत्या होतात, 2 तास मग झोपच लागत नाही, काही करता इकडे तिकडे फिरतात, त्याच्यानंतर मोबाईल बघतात की काही कसं तरी झोप यावं. पण त्याच्यानंतर त्यांना हळूहळू थोडं सकाळ व्हायला लागली 5च्या दरम्यान तर थोडीशी झोप लागते आणि पटदिशी उघडते परत. मग ह्या झोप व्यवस्थित न होण्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये खूप अजून त्यांना चिडचिड होणे, हे सर्व वेगवेगळे लक्षण अजून जास्त प्रबल होतं. म्हणजे या स्त्रींना झोप न येणे हे पण एक फार महत्त्वाचं लक्षण आहे. आणि स्त्रीला झोप यावी ह्याच्यासाठी ते रजोनिवृत्तीच्या काळामध्ये ते वात प्रकोपाची चिकित्सा करण्याची खूप आवश्यकता आहे. हे झालं त्याचे झोप न येण्याच्यामध्ये. अजून एक महत्त्वाचं लक्षण त्या शरीरावर दिसतो तो म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वृक्षता वाढते. वृक्षता वाढणे म्हणजे काय, सरांनी जसं म्हटलं की 40 वर्षाची ती स्त्री आली तर असं वाटते की ती काय 60 वर्षाची आहे का. कारण डोकं म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्त्या लवकर पडायला लागतात, आपली त्वचा एकदम असं म्हणजे त्वचावर पण सुरकुत्त्या येतात, असं बघूनच वाटते की ही सुकलेलं आहे. एक फूल असतो जो एकदम असं कोमजल्यासारखं दिसतं आणि एक फूल असतो एकदम असं दांडकट एकदम व्यवस्थित दिसतो. तसं ते स्त्रीला बघून डॉक्टर नाही, नॉर्मल माणूस सुद्धा सांगू शकतो की ही काय आजारी आहेत का, ही काही म्हणजे कोमजलेली आहेत का. तर हे वृक्षतेचे कारणामुळे आहेत. आणि हे वृक्षता कशावर आधारित आहे ते म्हणजे शरीरामध्ये जेव्हा काळ असतो तो मेनोपॉजचा, त्या काळामध्ये त्या शरीरामध्ये इस्ट्रोजनची लेवल कमी होते आणि त्याच्यामुळे हे आले वृक्षता असते. हे झाले वृक्षताचे लक्षण. असे हे सर्व सार्वदेहिक लक्षण होते. तर आता योनीचे आपण लक्षण बघितले, सार्वदेहिक लक्षण बघितले, आता मानसिक लक्षण आपल्याला बघायचं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण स्त्रीला जेव्हा हे लक्षणं उद्भवतात तर सर्वात महत्त्वाचं त्याचे म्हणजे त्याचे कुटुंब, त्याचे वडील, त्याचे म्हणजे लहान लेकं, त्याच्यानंतर त्यांचे हजबंड, यांना वाटतो ही स्त्री बरी का होत नाही, हिला मी हे पण चिकित्सा देत आहेत, हे गोळ्या देत आहे, या डॉक्टरांकडे नेत आहे, तरीही कधी 2 दिवस बरी असते, परत 4 दिवस आजारी होऊन जाते. ह्याच्यानंतर ह्याचे मानसिक जे स्तर आहेत ते म्हणजे कसं की ती कधी एकदम आनंदी असणार आणि अचानक थोडेफार किरकोळ गोष्टीला ती परत रडू लागते. म्हणजे घरच्यांना वाटतो ही अशी का करत आहे, तिच्या शरीरामध्ये तिच्या मनामध्ये इतके भावनात्मक रूपांतर का झालेले आहेत. तर ह्याचा कारण तो काळ आहे. कारण तो काळामध्ये शरीरामध्ये इतकी विविधता असते की ते शरीर जसं वारा कसं चालतो, एका दिशेला या साईडला जाणार मग या साईडला जाणार, तसंच त्या शरीरामध्ये त्या भावनांच्या खेळमुळे ते भावना कधीतरी म्हणजे त्याला आनंदी देतात आणि परत त्याच दिवसामध्ये परत त्याला रडूपणे आणू शकतात. असे हे एकदम वेगवेगळे पालट असतात. मग हे भावनात्मक स्तरचं लक्षण म्हणजे मानसिक. दुसरं एक मानसिक लक्षण ते म्हणजे या स्त्रियांना कुठल्याही एक विषयावर लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणजे कुठलं तरी एक काम करायला हातात घेतलं, मग थोडा वेळ ते काम केला की त्यांना वाटतो की बस आता आपण हे काम न करावं, आपण काहीतरी दुसरा काम हातात घ्यावं. मग ते काम करतात, त्याच्यामध्ये पण ते लवकरात लवकर बोर होऊन जातं की बस मला हे करायची आता इच्छा नाही, दुसरं काहीतरी करूया. असं त्यांचं एक गोष्टीवर किंवा एक विषयावर लक्ष लागत नाही. आणि हे स्त्रिया जेव्हा खूप आता लहानपणापासून एकदम मेहनत केलेली असतात आणि खूप विषय त्यांना एकदम पटकन याद असतात, म्हणून त्यांना स्वतःच्या मनातून वाटतो की मी इतकी हुशार होती, मला इतके सर्व विषय लक्षात राहायचे, मी घरचे सर्व काम आठवायची, पण आता मला काही आठवत का नाही आहे, हे माझ्यासोबत काय होत आहे. तर हे या काळाचे परिणाम आहेत. तर ह्या वेळेला आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पथ्य पाणी, तेल तूप आणि आयुर्वेदाची वात प्रकोपाची चिकित्सा केली
तर आपण याच्यामधून बाहेर येऊ शकतो. हे झालं त्याचे लक्ष केंद्रित. अजून एक मानसिक लक्षण असतो तो म्हणजे की त्यांना काय म्हणतो सतत भीती वाटते. म्हणजे त्यांना असं मनापासून वाटते की कोणी माझ्यावर लक्ष देत नाही आहे किंवा मला कोणीतरी ओरडत आहेत काय, म्हणजे सगळे माझ्याशी द्वेष करत आहेत काय. एक प्रकारची त्यांच्यामध्ये शरीरामध्ये असुरक्षिततेची जी भावना आहे ती वाढते. आणि या वेळेला आपल्या कुटुंबाची जबाबदारी खूप महत्त्वाची असते. म्हणून हे सर्व मानसिक लक्षण झाले, शारीरिक लक्षण झाले, योनिगत लक्षण झाले. मग आता आपल्याला मॅडम कुटुंबाची जबाबदारी काय या काळामध्ये या विषयावर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार. हे सर्व व्यवस्थित लक्षण होते. आता यांची चिकित्सा काय, ह्याचे पथ्य काय करायचे, आपल्या घरी काय करू शकतो, वैद्यांकडे कधी जायची आवश्यकता आहे, हे सर्व आपले सर सांगतील. पण आता कुटुंबाची जबाबदारी काय त्यावेळी की त्या घरचे माणूस आहेत त्याची जबाबदारी काय, घरचे जे त्याचे मुलगा आहे मुलगी आहे त्यांची जबाबदारी काय, घरचे सासरा आहेत त्यांची काय जबाबदारी आहे या संबंधी मॅडम सांगतील. येस मॅडम. नमस्कार, मी जुई परांजपे वैद्य समीर परांजपेंची बायको. ही जी सगळी मालिका आम्ही घेतोय ही आम्ही घरात अनुभवली आमच्या सासूच्या बाबतीत. म्हणजे त्यांचा जो काही पिरियड झाला आणि त्यांची दुखणी झाली सगळी, तेव्हा आम्हाला लक्षात येत नव्हतं की काय होतंय. पण ते हळूहळू हळूहळू आम्हाला त्याचा उलगडा पडला की हे कशामुळे होतंय किंवा काय झालं. मग त्याच्यानंतर आम्ही हे एक सत्र हातात घेतलं की जे आपल्या घरात घडलेलं आहे ते आता इतर कुठल्याही आईला बहिणीला कोणालाही ह्या संकटातून जायला नको. म्हणून आम्ही हा सगळा घाट घातलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता त्याच्याच बरोबर हे जे सगळं झालं हे वैद्यकीय झालं. लक्षणं काय आहेत, शारीरिक दुखणी काय होत आहेत, काय नाही होते, त्याच्यावर चिकित्सा काय असेल, हे सगळं वैद्यकीय झालं. पण आता थोडंसं आपण कुटुंबाकडे वळूया. कारण रजोनिवृत्ती होताना हा जो एक स्त्रीच्या आयुष्यातला खूप मोठा टप्पा आहे, ह्याचा काळ खूप आहे. म्हणजे जवळजवळ 40-45 नंतर, वयाच्या 45 नंतर 40 नंतर दिसणारी ही जी काही लक्षणं आहेत ही 1-2 वर्षापुरेशी नाही आहेत. म्हणजे तिला त्या बाईला तो टप्पा सुरू झाल्यापासून ती तिची पाळी कधी जाईल हा भरोसा नाही. ह्याला काहीही काळ नाही. कधी 6 महिन्यांनी येते, कधी वर्षभराने पाळी येते, कधी 2 महिन्यात सुद्धा येते. म्हणजे काय, एकंदरीत ती 10-12 वर्ष ह्या सगळ्यातून सफर होतीये. फक्त ह्या सगळ्या काळातून जवळजवळ आपण असं म्हणून 50-55व्या वर्षी जर का तिची पाळी गेलेली जात असेल, पण लक्षणं दिसायला लागली 40-45 पासूनच, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष हे सगळं ती सफर करते. बरं, मग ह्याच्यामध्ये ती एकटी बाई सफर करते का हे सगळं? ह्याच्यात तिला शारीरिक दुखणी होत आहेत, तिला मानसिक दुखणी होत आहेत, पण आपल्या घरातलं जे सगळं कुटुंब आपलं आहे त्या बाई बरोबर ते सुद्धा सफर होतंय. त्यांना पण सगळं फेस करायला लागतंय. आपले मूड स्विंग होतात. मोठा बळी पडतो तो नवऱ्याचा पडतो. म्हणजे आपण बोलणार कोणाकडे? ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बोलणार कोणाकडे? नवऱ्याकडे बोलणार. बरं, आता ह्याच्यात मुख्य काय आहे की आपण जेव्हा बोलतो तेव्हा नवऱ्याने पण तेवढंच समजून घ्यायला हवं. आता मी मगाशी म्हटलं की अख्ख्या कुटुंबाला इथे बोलावलं तर फार छान होईल. त्याचं कारण हेच, जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हे घरच्यांपर्यंत सुद्धा पोचायला हवंय. जर का नवरा आहे तो आपल्याला समजूनच घेत नसेल तर आपण करणार आहोत काय? त्याने समजून घ्यायलाच हवं आपल्याला. किंवा आपण त्याच्याशी बोलायला हवं की हा माझा हा पिरियड चालू आहे, हे सगळं घडत आहे माझ्याबद्दल, माझ्या बाबतीत घडतंय, ह्याच्यात मला तुमची साथ हवी आहे. आत्तापर्यंत कामांमध्ये जशा आपण वाटण्या केल्या तसे हे सुद्धा सुखदुःख आपण वाटून घेऊयात.
काय होणारे, मूड स्विंग होणारे, चिडचिड होणारे, भीती वाटणारे. आपण बोलणार सगळा नवऱ्याकडेच होत. बरं, दिवसभर नवरा बाहेर पडणार, घराबाहेर कामाला जाणार, म्हणजे घरात आलं कोण? एकतर मुलं किंवा सासू सासरे. मग आता त्यांची काय जबाबदारी आहे, नवऱ्याची काय जबाबदारी आहे आपल्याबद्दलची किंवा आपली त्यांच्याबद्दलची? तर पहिल्या सुरुवातीचं म्हणजे आपण बोलायला शिकायला हवं. जे आपल्याला होतंय हे आपण कोणाशी तरी शेअर करायला हवंय. सगळ्यात आधी नवऱ्याशी शेअर करायला हवं की हा माझा पिरियड चालू आहे, हा सगळा काळ एवढा जाणार आहे, ह्या सगळ्या ह्याच्यात मला असे असे त्रास होणार आहेत, जसं सरांनी सांगितलं तशी लक्षणं माझ्यात दिसत. हे जर का नवऱ्याला माहितीच नसलं तर तो तुम्हाला कसा सपोर्ट करेल? त्याला कारण काही माहितीच नाहीये ना ह्या बाबतीत. आपण जिथे बायकाच सगळं ऐकायला किंवा बोलायला संकोच करतोय, तिथे आपण नवऱ्यापर्यंत कसं पोचणार आणि त्याला कसं सांगणार? मग आधी काय करा, आपण एक नवऱ्यासोबत तेवढे कनेक्ट व्हा हा विषय बोलण्यासाठी. पण कारण हा विषय सगळीकडे नवऱ्यासोबत सुद्धा बोलला जात नाही आणि हे आम्ही बघितलेलं आहे, अनुभवतोय ते की नाही बोलत पेशंट. काय त्याला ह्या गोष्टी सांगायच्या, बायकांच्या गोष्टी, पण नाही हे सांगा तर तो तुम्हाला मदत करणार आहे. तुमची 2 कामं हलकी तोच करणार आहे. पण जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा घरातली पण मुलांना, त्यांची मुलांची कामं मुलांना करू द्यात. तुम्हाला आराम करायला हवाय, तुमचं आता नाहीये, जेवण करून ठेवलेलं आहे पण मला आता ती पानं वाढायला नाही होणार आहे. तुम्ही सांगा कोणाला तरी. चिडचिड होतीये, त्रास होतोय, अंग दुखतंय, काय अजून डोकं दुखतंय, तुम्ही बोलला तर तुम्हाला कोणतरी मदत करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही बोलायला हवंय. कोणाशी का होईना बोलायला हवंय. घरात सासू सासरे असले तर सासूशी मैत्रिणीप्रमाणे तुम्ही बोला. आज मैत्रीण कट्ट्यावर, सगळ्या गावातून कट्ट्यांवर बसतात, 4 जणी येतात, मैत्रिणी असतात, छान बसतात, गप्पा मारतात. असंच घरातलं पण वातावरण निर्माण करायला हवंय. हा सगळा विषय त्यांच्याशी पण बोलायला हवाय. तर लक्षात येणार आहे की काय चालू आहे. नाहीतर कळणारच नाही. आपलं आहे घरातली बाई चिडचिड करते, काहीतरी बिघडलंय, तंत्र सगळे बिघडलेत म्हणून माणसं गप्प बसून राहतात किंवा अजून काहीतरी करत असतात. पण जे काही होतंय ते बोला कोणाशी तरी. घरातल्या सगळ्यांशी बोला. मुलांना त्यांची कामं स्वतःची स्वतःला करू द्यात. आज ही माझी मुलगी आहे, स्वतःचं स्वतः सगळं करते. शाळेत जाणारी मुलं असतील, त्यांचे आंघोळीचे कपडे रात्री काढून ठेवा, सकाळी त्यांचे ते घेऊन आंघोळीला जातील. पण नाही हल्ली त्या आया करत ते असं. जागं बाई जाते ना, मी तुला हे टॉवेल काय कपडे सगळं काढून घेऊन देते. नका करू, आत्तापासून सवय लावा. आता ह्यांच्या दोन्ही मुली लहान आहेत माहिती, येतात आमच्याकडे, पण ती सवय त्यांना आत्तापासून लावा. 20 वर्षाच्या मुलाला किंवा अशा 18-19 वर्षाच्या मुलीला सुद्धा अजून हातात पाण्याचा तांब्या भांडा द्यायला लागते, कपडे इस्त्री करून द्यायला लागतात आणि अजून बारीक बारीक त्या मुलांची कामं अजून बायकांना करायला लागतात. असे पेशंट आहेत आमच्याकडे. म्हणजे आम्ही ते प्रत्यक्ष बघतोय. जर समजा त्या बाईची मान दुखते तर ती काय इस्त्री करत बसायची त्या मुलांची? मुलं मोठी आहेत, त्यांना करू देत. अशी अनेक कामं आहेत की जी त्या मुलांकडनं करून घ्यायला हवेत. अजून कधी सांगायचं? साधारण 40 नंतर या सगळ्या स्त्रियांची झोप मोड होते. झोप गोष्टी निराळ्या बोलणारे. झोप पुरेशी लागत नाही, शरीराला कोरडेपणा असतो, वृक्षता असते सगळी आलेली आणि तू गेली तरी 100तल्या 50 स्त्रियांना, मला ऐकशील माझी, 100तल्या 50 स्त्रियांना म्हणजे 2 पैकी एका स्त्रीला कोरडेपणा आलेला असतो. तेव्हा शरीर संबंध जेव्हा येतात तेव्हा दुखतं आणि ते जे पेन होतं, कंबर दुखते, अंगावर पांढरं जातं, काही काही वेळेला पोटात दुखतं, ते अनेक वेळेला तिला सहन होत नाही आणि त्यावेळेला शरीराला स्निग्ध करणे ही आवश्यक गोष्ट असते. ती स्निग्धता शरीरामध्ये नसेल तर हे पेन होतं, दुखणं सहन करत स्त्रियांना राहावं लागतं. पहिली गोष्ट काय करा तर शरीर स्निग्ध करा, त्वचेची वृक्षता. आणि या 40च्या वयामध्ये स्त्रियांना डायबिटीस आणि थायरॉइड
हे मोठ्या प्रमाणावरती डायग्नोस होतात, साधारण 40च्या आसपास. तेव्हाला योग्य वेळेला शुगर बघणे आणि थायरॉइड या 2 गोष्टींचं निदान योग्य वेळेत होणे खूप आवश्यक. अनेक स्त्रियांना व्हिटॅमिन डीची कमतरता भासते, हाडं ठिसूळ होतात आणि कंबर दुखणे, गुडघे दुखणं हे सगळं चालू होतं. मान कोणाची दुखते, कोणाचं असं हाडांसंबंधी ऑस्टिओपोरोसिस सुरू होतो. केस गळणं हे त्यातलं अति महत्त्वाचं लक्षण की जे मॅक्झिमम स्त्रियांना तेव्हा फेस करावं लागतं. तर व्हिटॅमिन डी उन्हात बसून मिळतं हो, त्याच्यासाठी गोळ्या खायची आवश्यकता नाही. पण स्त्रीला ऊन कसं मिळणार? पुरुष माणसाला सांगू शकतो एक खाटला टाक बाहेर, शर्ट काढ आणि झोप तिथे की तुला ऊन मिळायला लागेल. बायकांनी काय करणार? बरं, प्रत्येक ठिकाणी काय सगळ्यांच्या घराला गच्ची नाही आहे की बाबा उंचावर बसून ती मॅक्झिमम त्वचेवरती सूर्यप्रकाश घेईल म्हणून. काय करायला हवंय तर व्हिटॅमिन डीच्या नुसत्या गोळ्या खायला नकोय. कंपन्यांची पोटं भरणार आहेत फक्त त्याच्यामुळे. आठवड्याकाठी एकदा कधीतरी एक 15 मिनटं 20 मिनटं साड्यांचं एक कुंपण तयार करा. कुठलं असतं ना आडोशाला केलेलं, असं चक्क त्याच्यासाठी नवऱ्याला बाहेर राखणीला उभा ठेवा, गरजेचं आहे. आणि आतमध्ये जाऊन मॅक्झिमम कपडे ओपन करता येतील आणि पाठ चांगली उन्हाने शेकून घेता येईल. असं शरीर शेकून घ्या, ही गरजेची गोष्ट आहे. हे 12 वाजता करायचं नाही. येऊन बाई चक्कर होऊन पडायला नकोय. पण जे काय अंग जाम झालेलं आहे, जखडलेलं आहे, अंग दुखतंय, ते फक्त सूर्यप्रकाश उत्तम प्रकारचा मिळाला तर हे सगळं जखडणं, जडत्व, आळस हे जातं. पण हे कोणतरी सांगायला हवंय की असं साड्या बांधा आणि आडोसा करा आणि त्याची शेक घ्या म्हणून. या कामासाठी प्रत्येक माणसानं आम्ही त्या पेटीत घालून किती लोकांना स्वेत देणार? इथे का लक्षात? सूर्य देतोय ती ऊर्जा, फक्त घ्यायला हवे आणि हे कोणीतरी सांगायला हवं. म्हणजे हे कंबरदुखी, मानदुखी, गुडघे सगळे गायब होतात व्हिटॅमिन डी मिळालं की. कॅल्शियमची कमतरता नाही का बरं आपल्याला? आपण सगळे आमटी भात भाजी भाकरी सगळे पोळी सगळं खातोय. कॅल्शियमच्या गोळ्या आपल्याला खायची वेळ येता कामा नाही. ते सगळं आपल्याला मिळतंय आहारात ना, पण ते कॅल्शियम शोषलं जात नाही हाडांमध्ये, कारण व्हिटॅमिन डी नाही. त्यामुळे नुसतं कॅल्शियम रिच सगळं जेवण खाल्लं म्हणून सगळं होत नाही. सूर्यप्रकाश मिळावा लागतो. तो मिळवा कशाने? तर एक आडोसा निर्माण करून. आणि याच्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की गावोगावी एक विशिष्ट व्यक्ती ज्यांच्या घरी असं काहीतरी उंच असेल ठिकाण आणि त्याला आडोसा असेल, की ते घरच उंच असलं की आणखीन दुसऱ्या बिल्डिंगमधून नाही बघतं का? अशी व्यवस्था पाहिजे. चक्क बायकांचा ग्रुप करावा आणि 2-2 बायकांनी तिथे जाऊन चांगलं ऊन घ्यावं आणि यावं. किती वेळ लागतो? 20 मिनटं लागतात. जास्त वेळ उन्हामध्ये बसवत सो नाही, पण तो वेळ काढा. सकाळचा 15-20 मिनटं 8 ते 10 या वेळेत. हा पीक अवर आहे कामाचा, धावपळीचा. आठवड्याकाठी एकदा काढा. तो स्वतःसाठी काढा. ज्या बाईला शक्य असेल तिने तिथे उन्हात बसताना सगळ्या अंगाला तेल लावून घ्या स्वतःचं स्वतः. जर समजा एकाच 2-4 बायका असतील तर एकमेकीने लावून घ्या. हो, गरजेचं आहे. दुसऱ्या माणसाने जर समजा तेल लावून दिलं ना तर फार सुंदर वाटतं. स्वतःचं स्वतः तळपायला लावून तेवढी मजा येत नाही. त्याच्यासाठी सुंदर काम करा. तुम्ही पहिल्यांदा एक 4-8 दिवस नवऱ्याच्या पायाला तळपायानं तेल लावून घ्या. मी काय सांगतोय की रिलॅक्स होणे, झोप चांगलं लागायला पाहिजे उत्तम. त्यासाठी काय झोपेच्या गोळ्या घ्यायच्या? किती लोकांना आम्ही त्या गोळ्या खायला घालायच्या झोपेच्या? डोकं रिलॅक्स पाहिजे ना. पहिल्यांदा काय करा, नवऱ्याचं डोकं शांत करून द्या. म्हणून नवऱ्याच्या तळपायानं तेल लावून द्या 4-8 दिवस. त्याला आपोआप सुंदर वाटायला लागतंच. तळपायानं तेल लावून दिल्यावर कोणाला नाही वाईट म्हणजे चांगलं वाटणार, चांगलंच वाटतं. ते त्याला एकदा समजलं की ते केल्यावर काय वाटतं, की तुम्ही त्याला सांगितलं ना की आता माझं डोकं दुखतंय, माझा असा त्रास होतोय, डोळ्यांच्या होते, गरम होतंय, तळपायानं तेल लावून द्या, की आपोआप तो लावून देईल सांगितलं की. पण आधी त्याला तेल लावून द्या. ही गोष्ट सांगायला रे गरजेची आहे. काय? तळपायानं तेल लावून देणं हा एक स्नेह प्रेम पोचवण्याचा मार्ग आहे. प्रत्येक वेळेला आय लव्ह यू म्हणून प्रेम पोचत नाही. कधी म्हटलं होतं लास्ट नवऱ्याला आय लव्ह यू?
जाऊन म्हणा बघू एकदा, काही डोकं वेगळे ठिकाणावर आहे का तुझं? आणि कुठल्या नवऱ्याने समजा म्हटलं आय लव्ह यू, हे काय सटकलं काय तुमचं, काय बघून आले तुम्ही? मग हे प्रेम कसं पोचवता येईल? आपल्याकडल्या माणसांची प्रेम पोचवण्याची ही आय लव्ह यू म्हणण्याची प्रक्रिया नाहीये. डोकं दुखायला लागल्यावर डोकं चेपून देणे, डोक्यावर तेल घालणे, तळपायांना तेल लावून देणे, त्या माणसाला रिलॅक्स करणे, ही गोष्ट स्पर्श नावाची गोष्ट झाली त्यातली कमी होत चालली. तेल लावून द्या. घरातल्या अन्य मोठ्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा स्पर्श हवा असतो. काय कमी पडतं? तर स्पर्श नावाची गोष्ट ती केवढी तरी मोठी चिकित्सा आहे. हे जे आम्ही चिकित्सा करतो ना, सगळी पंचकर्म, शिरोधारा, अभ्यंग, काय काय, ह्या स्त्रियांना माणसांना बरं वाटतं सुंदर. त्यातलं ते तेलाचे गुणधर्म आणि काय जे आहे ना ते सगळं आहेच. ते आलंय हात लागतो ना माणसाचा, तो महत्वाचा आहे. तो स्पर्श कुठेतरी नष्ट होत चाललेला आहे. आणि तो स्वतः डोक्यावर तेल घालून, तळपायात तेल लावून ते मिळत नाही. मुलं आहेत, समजा मुलगी आहे, मोठी मुलगा आहे, तळपायानं आईचे तेल लावून दिलं काय बिघडत नाही. मुलांना पण तुम्ही त्यातलं तेल लावा, म्हणजे मुलांना त्यातनं ज्याचा आनंद मिळेल, ते बरं वाटेल, ते आपोआप तुम्हाला मिळेल. ते स्वतः तुम्ही आधी दुसऱ्याला करा, मग तुम्हाला ते करून मिळेल. नुसती ऑर्डर सोडून ते लावा नाही म्हणून. आधी त्याचा परिणाम कसा होतो हे रुजवा. आणि काय करावं, खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरात असतं. मी काय कुठले प्रॉडक्ट विकायला घेऊन आलेलं नाही की बा हे ह्याच्यासाठी हे घ्या. खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरात असतं. तुम्ही स्त्रियांनी काय करा, स्वतः कानात तेल घालून घ्या, डोक्यावर तेल घालून घ्या, जमेल तसं अंगाला तेल लावा, अभ्यंग करा. खोबरेल तेलाने करा, साधं तळपायानं लावा, दुसऱ्यांच्या लावून द्या. त्यांना बरं वाटायला लागलं की आपोआप ते तुम्हाला पण लावून देतील, कधी सांगायला तेव्हा. पण ते सांगा, ते सांगायला नवऱ्याला किंवा आपल्या मुला मुलीला सांगायला संकोचू नका. खोबरेल तेल घ्यावं, थोडंसं बेंबीत घालावं, कानात घालावं. तसं एखादा कापसाचा गोळा एवढा एवढा घेऊन कोमट करून ते तेल लघवीच्या जागेला सुद्धा आतमध्ये रात्री ठेवा. कोरडेपणा असतो सगळा, तर तो सगळा वृक्षता कमी झाली. आजच एका पेशंटची तुम्हाला हकीकत सांगतो. इतकं शरीर वृक्ष झालेलं, कातडी वृक्ष, शरीराला ताकद नाही, वय वर्ष काहीतरी 60 वगैरे असेल. तो बस्ती देण्यासाठी म्हणून, तेलाचा बस्ती देण्यासाठी म्हणून गेलो. ते मला काय बुद्धी झाली, ते त्या स्त्रीला बुधमार्गातनं संडासच्या जागेने बस्ती देण्यासाठी म्हणून आम्ही ते सगळं गेलो होतो. तर ती वृक्षता लक्षात आल्यानंतर लघवीच्या मार्गाला सुद्धा तसा बस्ती दिल्यानंतर ते 100 ml इतकं ते तेल सगळं आतमध्ये सोडल्यानंतर ते गर्भाशयाने शोषून घेतलं आणि बाहेर पडलंच नाही. इतकी वृक्षता आतमध्ये असते. तर एवढं तेल घालायची आवश्यकता नाही. एवढा रोज थोडा गोळा ठेवा, आतमध्ये सगळं नरम पडायला हवं ना. तुझी सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो. सर्दी झाल्यानंतर ती सुकली की नाकाचा शेंडा एकदा तरी कोणाचा तरी कडकडीत झालेला असेल की नाही. सर्दी सुकली, बरी झाली की नंतरला हे सारखं शिंकरून ते सगळं दडदडीत झालेलं असतं, लाल झालेलं असतं, दुखतं ते. असं कुठे आपलं आपण स्वच्छ बोललं तर ते सगळं शेंबूड आलेलं असतं, तो सुकतो. स्त्रियांच्या अंगावरती जेव्हा ब्लिडिंग होतं पाळीच्या वेळेला किंवा व्हाईट डिस्चार्ज होतो, पांढरं जातं, त्यावेळेला तो सुद्धा एक प्रकारचा शेंबूडच आहे की स्राव. म्हणजे ते सुद्धा सुकतात, रक्ताची सुद्धा आणि त्या स्रावांची सुद्धा. त्या सगळ्या सर्विक्सला आणि आतल्या मार्गाला तो सगळा जो सुक्का झालेला स्राव आहे ना, तो दडदडीत करतो. आणि ती सगळी त्वचा अशी नाकाच्या शेंड्याला जसं दडदडीत होतं ना, तसं आतमध्ये होतं. त्याला फक्त काय करायला हवंय, गोडं तेल घ्या चालेल, खोबरेल तेल घ्या चालेल, कापसाचा कोमट गोळा आतमध्ये ठेवा आणि स्वतः अनुभव घ्या की ते नरम पडल्यावरती किती बरं वाटतं. ते स्वतः अनुभवा. हे करणं आवश्यक आहे. घरात म्हातारा मनुष्य कोणी असेल तर ती बाई नाही तिला समजायचं. तुम्ही ते तिला ते गोळा ठेवा आतमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून सांगून टाका, काही तिथे फक्त गोळा काढा नंतर त्याच्यासाठी काहीतरी वाटलं एखादी वाद त्याला लावून ठेवा. पण ही गरजेची गोष्ट त्या म्हाताऱ्या बाईला पण समजत नसतं, ते समजणार नाही. पण तुम्ही जर समजा सुजाणात तर कुठे कुठे कसं तेल हवंय. आणि ह्या फक्त तेलाचा खेळ आहे. काय पाहिजे फक्त शरीराला, तेल पाहिजे शरीराला. आणि हे तेल पोचवणे एवढी एक गोष्ट.
हा सगळा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत नाही, काय फार मी मोठे तुम्हाला ब्रह्मज्ञान तत्वज्ञान सांगत नाही मोठं काही. करायला काय हवंय तर अभ्यंग करायला हवंय, अंगाला तेल लावायला हवंय. तुम्ही जो काही आहार घेता ना, आमटी भाजी भाकरी पोळी भात, हा सगळा बरोबर आहे, काही चुकीचं नाही, कारण त्याच्यावर आपण जिवंत जगलो. त्रास काय होतोय, आंबट चिंबट काहीतरी खाल्लं, अतिरिक्त दही ताक खाल्लं की 100% कफ होणार आहे, सूज येणार आहे अंगावर, नको आहे ती करायला. अतिरिक्त उगाच गटागटा पाणी पिणे नको आहे करायला, अंगावर सूज मारते. ह्या संबंधीच्या विषयीचे व्हिडिओ सगळे मी केलेले ते तुम्हाला आपोआप बघायला मिळतील, त्याच्यावर नाही बोलणार आहे फार. पण शिळं पाका अन्न ह्या सगळ्या स्त्रिया खात असतात. अन्न रात्री थोडं कमी पुरलं तरी चालेल, पण शिळवड दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीला खायला लागू नये एवढी काळजी घ्या. वाड्यांवरती मॅक्झिमम हे माणसं पाळतात. आत्ता जी जमलेली माणसं आहेत ती जरा कमी पाळत असतील असा माझा समज असावा, पण वाडीवरती अजून माणसं शिळं खात नाही. शिळं दिलं तरी खात नाही आणि शिळं असलेलं टाकून देतात. उगाच आंबट आंबे आंबट करवंद नाही खात, फणस सुद्धा माणसं नाही खात. आणि हे आमच्याकडे माणसं काम करतात ती बारकाव्याने सांगतात की हे आमचे सांधे धरतात त्यांनी हे आंबट काहीतरी रायवाडे आंबे खाल्ल्यावर, म्हणून माणसं खात नाहीत. तसं अम्ल वस्तू ज्या आहेत ना चवीला ह्या टाळा. अंगात रक्त कमी असलं की आंबट वस्तू खाण्याची इच्छा होते. लोणची अन्य काय असं दही ताक गरम होत असतं, सगळं उकडत असतं म्हणून ते दही ताक खावंसं वाटतं. तर ह्या सगळ्यासाठी अतिशय सुंदर वस्तू आहे ती म्हणजे आवळा. आणि आवळ्याने काय होतं आता हे ह्यांना माहिती आहे की रेडीमेड आवळ्याचा रस प्याल्यावर सुद्धा काय होतं आणि ताजा आवळ्याचा रस केवढी तरी मोठी कंडिशन की जी केवढी तपासण्या कराव्या लागतील, दुर्बिणी घालाव्या लागतील, ते फक्त आवळ्याच्या रसाने दूर होऊ शकतात. इतकी सुंदर गोष्ट आहे. आवळे कुठेही मिळतात. तुमच्या ठराविक कालावधी पुरेसे ताजे आवळे वापरा, पण नाहीतर काहीतरी त्या आवळ्याचा पदार्थ करून ठेवून तुमच्या आहारामध्ये आवळा हवाय शक्य असेल तेव्हा. आणि त्यांना डाळिंब खायला हरकत नाही, पण अन्य आंबट वस्तू टाळा. कधीतरी बोरं खायला हरकत नाही. की लक्ष ठेवून बोरांचा काळ असतो तेव्हा बायकांनी बोरं शोधून मिळवून आणून खायला हवेत. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही आता या वयातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी एक मोठी जबाबदारी आहे की अनेक लोकांची तर पाळी जात आली किंवा जाणार आहे. आपण आतापर्यंत काय केलं तर अडचण आली की 3 दिवस बाई रिकामीच आहे ना. ज्या बाजूला बायका बसत असतील याच्या अगोदर त्यांची गोष्ट निराळी, पण ज्या तेव्हा सुद्धा त्यांचं काम चालू असतं तेव्हा ते काहीतरी काम करत राहतात. समजा बाजूला बसवली, समजा तिला काही नाही तर तू जेवण खावण करायचं नाही, सोहळ्यात बाजूला बस, तर ती बाई पेंडणी काढायला जाते, फाटी फोडायला जाते. म्हणजे बाहेरचं काम आहे, सोहळ्याचा काय संबंध नाही. अरे तेव्हाच तर ते नकोय करायला. आणि ही प्रत्यक्ष गोष्ट आहे. तेव्हा त्या बाईनी गप बसून विश्रांती म्हणजे तेव्हा विश्रांती घ्यायला हवी. आणि ती आता तुम्हाला तो काळ समजा गेलेला असेल तरी तुमच्या मुलीबाळींना आणि सुनांना तेव्हा विश्रांती द्यायला, तुला 3 दिवस समजा विश्रांती दिलेली आहे ना, तर तेव्हा तू आणखीन काहीतरी काम उठून काढू नको आणि इथे काहीतरी पुस्तक वाचून बस, नाही तर आराम कर. तेव्हा पेंडणी काढायला जाऊ नको. तुला पाणी भरायला परवानगी नाही, विहिरीवर जायला नाही मिळणार, घरातलं काय काम करायचं त्या बाईने करायचं काय, म्हणून ती बाई पेंडणी काढायला जाते. पेंडणी याचा अर्थ मी उदाहरण म्हणून सांगितलं. काही काम असतं शारीरिक कष्टाचं काम त्या स्त्रीला तेव्हा नको आहे. आंघोळ सुद्धा खरी आयुर्वेदात वर्ज्य सांगितले त्या स्त्रीला. हातपाय धुवावेत, वैयक्तिक स्वच्छता सगळी बाळगावी, पण त्या स्त्रीनी आंघोळ 3 दिवस करू नये. आता हे बायकांना सांगितलं म्हणजे हे काय बोलतोच सांगतात. आंघोळीचा अर्थ डोक्यावरनं आंघोळ म्हणजे आंघोळ, हातपाय धुणे किंवा काय जे पुसून घेणे याला आंघोळ म्हणत नाही. पण तसं 3 दिवस त्या स्त्रीने करत राहायला हवं. त्या रजस्वला स्त्री जी आहे म्हणजे पाळी आलेली आहे त्या 3 दिवसातली, तिने तेव्हा मात्र अंगाला तेल बिल काय लावायचं नाही, शृंगार करायचं नाही आणि व्रतस्थ राहायचंय 3 दिवस. आता हे काही स्त्रियांनी पाळलं असेल, भले ते 16 असेल म्हणून असेल किंवा शक्य आहे म्हणून असेल. ते आता काळ बदलतोय, स्त्रिया नोकरी उद्योग करतायत, कुठेतरी काम करतायत,
त्यांना ते एकीकडे पोटात दुखतंय, कंबर दुखते, चिडचिड होते, तरी त्या बाईला नोकरीला जायला लागतंय, कामावर जायला लागतंय. अशी स्त्री आहे. त्या स्त्रियांनी तेव्हा शक्य असेल तेव्हा चक्क नोकरीला सुट्टी टाकायला पाहिजे, कामाला सुट्टी टाकायला पाहिजे. तुमची आता अशी जबाबदारी आहे, मुली बाळे आपल्या जेव्हा अडचण येते त्यावेळेला त्यांना विश्रांती द्या, खेळायला जाऊ नको, तेव्हा यातली काही कामात उद्योग करू नको, गप्प घरी बस. शाळेत 3 दिवस नाही गेले तरी चालेल, तुम्हाला बायकांना ठाम सांगता आलं पाहिजे. तुम्ही कधीतरी एकमेकांच्या सासू हाल किंवा झालेले असाल तेव्हा 3 दिवस त्या बाईला चांगली विश्रांती मिळेल अशी काळजी घ्या. आणि तेव्हा ती बेंडणी काढायला जात असेल तर ते काम करायला जाऊ नको, गप घरात बस, असं सासवेनी सांगायला हवं. हां, म्हणजे तेव्हा नाही तर अंगण्याचा गेअर काढ म्हणून सगळं बाहेरचं झाडायला जाईल ती बाई, नको शर्ट घेऊन, काहीही काम करायचं नाही. तेव्हा हे सासूने ठणकावून सांगायला हवं. तुम्ही कधीतरी सासवा होणार आहेत किंवा झालेले असाल तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून हे का सांगतोय, 40-45ला पेशंट आम्हाला काय विचारते माहितीये, माझीच कंबर का दुखायला लागली, माझ्याच मानेचे मणके का झिजले, माझेच गुडघे का झिजत आहेत, या प्रश्नाचं उत्तर काय? पाळीच्या काळात जे नियम सांगितलेले आहेत ते पालन न करणे, विश्रांती न घेणे हे मोठं कारण आहे. का तर 3 दिवस हक्काची सुट्टी आहे ती बायकांनी गमावलेली आहे आताच्या काळात, किंवा ज्या मुली बाळी आहेत किंवा सुना आहेत ते आता गमावणार आहेत, कारण काळ बदललाय ना, अजूनही झालाय. म्हणून ज्यांनी पाळला असेल विश्रांती घेतली असेल ते वावा छान होतं, पुढच्यानं पाळलं. काळ बदललाय आता, अजूनही झालं असं म्हणू नका. समजा तुम्हाला माहेरी पाठवलंय, आता नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील तेव्हा मी नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं उदाहरण देतो, ऑफिसला जाणाऱ्या. पण तुम्ही आता समजा आणि तुम्हाला सासरहून एक 3 दिवस 4 दिवस माहेरी जायचंय, काहीतरी सण आहे, लग्न आहे काहीतरी, आणि आनंदाचा काळ असणार आहे, तेव्हा जास्त कामाचा लोड नसणार आहे आणि चांगली गोष्ट असते. तेव्हा जर समजा माहेरी गेलेल्या त्या माहेर वाटणीला सासरहून पुन्हा ताबडतोब उद्याच्या उद्या सकाळी निघून ये, तर काय शिवाय घालेल त्या माणसाला? कोणतरी एखादा मनुष्य आजारी पडलेला असेल, नाहीतर काहीतरी पोरांचा असेल, काहीही काम असू शकतं, आला फोन तर ती बाई काय शिवाय घालेल? जाईल ती, काय पर्यायच नाही तिला, पण ती काहीतरी शिवाय चरफड करेल का नाही? एवढी मी माहेरी आले होते 4 दिवस, काय 3 दिवस विश्रांती घेतली, चरफडेल ना मेंदू, काहीतरी वाईट वाटेल, जाणार ते कर्तव्य म्हणून. तेव्हा जो मेंदू जो काय शिव्या घालतो तो एकदा तरी अनुभवला असेल ना का नाही? हा, तसं पाळीच्या काळात विश्रांती मिळण्याचा जो काळ आहे ना, तो निसर्ग असं सांगतो की त्या स्त्रीला ती सक्तीची आणि हक्काची विश्रांती मिळायची आहे. त्यावेळेला तुम्ही ते काम केलं ना, बाहेर वेंडी काढायला गेल्यात, काय खराटा घेऊन सफाई करायला, की मेंदूची ती चरफड होते, एकीकडे सलग पोटात दुखते, कंबर दुखते, विश्रांती हवे, त्यावेळेला पाय दुखत असतात, काय तेव्हा काहीही करायचं नाही, आवाज सहन होत नाही, तेव्हा उजेड सहन होत नाही, कुणी बोललेलं सहन होत नाही, तेव्हा त्यातलं काहीही करायचं नाही, हे पाळायला लागा. तुमचं बराचसा काळ निघून गेलाय म्हणून तुमचं राहिलं बाजूला, मुली बाळींना सुनानं तरी ते विश्रांती द्या, आणि ती हक्काची विश्रांती तुम्ही आता ठाम देऊ शकता. वयोगट लक्षात घेऊन मी तुम्हाला हे सगळं सांगतो, म्हणून ती विश्रांती द्या. आणि आणखीन 2 दुर्लक्षित गोष्टी आहेत. डिलिव्हरी झाली की पूर्वी चांगली पद्धत होती, आता कमी झाली. 3 महिने स्त्रीला विश्रांती मिळत असेल, तेल पाणी, माहेरी जायला बराच काळ मिळेल, निदान पहिलं बाळणपण तरी, नंतरच्या बाळणपणात नाही, पण पहिलं बाळणपण जरा चांगलं मोठं होत असेल तर तेव्हा जरा तेल पाणी, शेक शेगडी चांगली व्हायची. तर तेव्हाला बायकांना 7-8, 8-8 मुलं होत असत, तेव्हा ना अभ्यंग तेलपाणी चांगलं असेल. आता मुलं आहेत 2-3, पण तरी ती बाई काय मणके झिजलेली, गुडघे झिजलेली अशीच आहे, म्हणजे तिला काय बाळणपणा कमी झाली म्हणून कमी झीज झाली असं नाही होते, सगळे त्रास सहन करावा लागतो. तर त्या स्त्रीचं बाळणपणानंतर शेक शेगडी तेल पाणी कमी झालंय, स्त्रियांचं झालं तरी जेमतेम महिनाभर होतं, 3 महिने होत नाही. सोयर असतो ना चांगला, बाळंतीण तर तिचं सोयर जात नाही 2-3 महिने, पुढची पाळी येईपर्यंत जात नाही. इतक्या वेळ तिने काय करायला हवंय, तर तेलपाणी करायला हवंय, शरीराला शेक शेगडी करायला हवे, तेवढे 3 महिन्यांची होत नाही. दुसरी गोष्ट, सीझर होतं अनेक स्त्रियांचं, तर सीझरचा एकदा छप्पा लागला की ते सगळी जखम असते ना मोठी, म्हणून शेक शेगडी अजिबातच होत नाही. जी काय त्या बाईला नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या बाईला होत असेल ती सीझरवाल्या बाईला अजिबात होत नाही.
तर याच्यामध्ये करायला काय होय, सीझर झालं त्याच्यानंतर जखम असते महिनाभर, कुणाची पुवळते, कुणाची भरायला वेळ लागतो, जाईल महिना दीड महिना जाईल, पण नंतर ती सगळी जखम भरल्यावर तरी नंतर शेकशेगडी करा की नाही. ते मूल 6 महिने 8 महिने अंगावर दूध प्यायचंय, तर तितक्या वेळी त्या बाईला कधीही शेकशेगडी दिली तरी ती हवी आहे. पण सीझर झालं एवढ्या एका नावाखाली तिची शेकशेगडी काही होतच नाही. एक साडी घातली नाही येतच, नंतरला 1.5-2 महिने झाल्यानंतर पुढे सगळी तिची 2-3 महिने हवे तेवढी शेकशेगडी करायला हवी. आत्ता आम्ही जे चिकित्सा करतोय ना पेशंटना, ह्या सगळ्या कालावधीतले सगळ्यांना, हे सगळे जे पंचकर्म करतोय ना, तेल पाणी शिरोधारा शेकशेगडी, हे सगळं बाळणपणातलं राहिलेलं करतोय, बॅकलॉग भरून काढतोय सगळा. जे अगोदर तर राहिलेलं आहे ना तेवढेच भरून काढल्यावर बायकांना बरं वाटतंय, नवीन काय आणखी करतच नाही होत. तुमचं जे मागचं देणं मागणं आहे ना तेच फक्त आम्ही दिलं तशी बाईला बरं वाटलं. इतकी सोपी गोष्ट आहे. सीझरच्या काळात तसं नाही, नॉर्मल डिलिव्हरी झाली किंवा सीझर झालं तरी ते मूल आहे तर ते सगळं आनंदी वातावरण असतं. पण समजा 4 महिने झालेत, 6 महिने झालेत आणि त्या बाईचा समजा गर्भपात झाला तर ते सगळा दुःखाचा प्रसंग ना. त्याच्यामुळे तो गर्भपात झाल्यानंतर त्या काय ती बाई जगली एवढंच, मूल ते गेलं. मानसिक काय त्या स्त्रीला त्रास होत असतो तो पुढे महिना 2 महिने 3 महिने होतोच. काळ हे त्याला औषध असतं. पण तेव्हा सुद्धा 1 महिनाभर गेल्यानंतर त्या स्त्रीला तेलपाण्याची शेकशेगडीची तेवढीच आवश्यकता आहे जेवढी नॉर्मल डिलिव्हरी नंतर आहे. पण तेवढ्याच काळात त्या बाईने सोसलेले असतात तो गर्भपात होण्यासाठी, उलट किंबहुना जास्त सोसलेले असतात. तो आमगर्भ असतो म्हणून. ही तुम्ही माणसाने समजून घेण्याची आवश्यकता आहे की गर्भपात झाल्यानंतर मध्ये 8-15 दिवस महिनाभर गेला, शरीराची सूज कमी झाली की नंतर तिला तशी शेकशेगडी करणं आवश्यक आहे आणि ती घरी करणं आवश्यक आहे हे सांगणारा मनुष्यच नाही. मी जेव्हा पेशंटची नाडी धरतो ना तेव्हा मला काही वेळेला मी असे जे प्रश्न विचारतो, तुम्ही रडण्याची गोष्ट कंट्रोल करून ठेवता का, तुम्ही लघवी होण्याची वेळ आहे आणि कंट्रोल करून ठेवता का, किंवा गर्भपात झालाय का, त्यातली शेकशेगडी झालेली नाही का, तेव्हा विश्रांती मिळालेली नाही का, तेव्हा बायका रडतात. हे प्रश्न कोणी विचारलेलेच नाहीत तुम्ही. आम्हाला नाडीमध्ये नसतं हे कळत, आम्हाला त्या विषयाचं अखंड चिंतन असल्यामुळे सगळं लक्षात येत असतं. नाडीमध्ये फक्त आम्हाला एकच गोष्ट कळते, वात. तो बोंबलून सांगत असते वाताची नाडी की सगळा वात वाढलाय, वात वाढलाय. मग तो कोणत्या कोणत्या कारणाने वाढलाय, तर हा सगळा बाळंतपण, गर्भपात, डिलेव्हरी, सीझर या पाळीच्या काळात हा वात वाढत असतो आणि तो इतकी वर्ष वाढत असतो. करायला काय हवंय, फक्त अभ्यंग शेकशेगडी. याच्याविषयी किती बोलू ना तेवढं थोडं आहे आणि थोडेच त्यातले विषय तुम्हाला सांगून थांबलोय. अनेक विषय आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन बोलत असतो. काही काही ठिकाणी अशा प्रकारच्या स्त्रियांचा समूह असतो की जिथे फक्त हे बाकी तुम्ही काय करताय ते चालू ठेवा, फक्त काही गोष्टी यातल्या सांगायला संकोच करू नका आणि डॉक्टरांना भेटा आणि सांगा की बरे व्हाल, इतकंच सांगायला लागतं. त्याच्यामुळे तासभर बोलावं लागतं. संकोच असं एक व्याख्यान चालू होतं. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी एक स्त्री आली, त्यातलं काहीतरी व्याख्यान. 1.5 महिना अंगावर ब्लिडिंग चालू होतं. कुठल्या तरी डॉक्टरला जा, भेट, नवऱ्याला आधी सांग, डॉक्टरला भेट. ब्लिडिंग होतं तेवढं का होतं, हिमोग्लोबिन 14 नॉर्मल असलं पाहिजे, 7 होऊन झालं होतं. दम लागला तेव्हा बाई आली, असं अंग सुजून घेऊ. एवढं का अंगावर काढायचं. एवढं ब्लिडिंग होतं ते एखादा फायब्रॉइड असू शकतो, एखादी गाठ असू शकते. ती गाठ एखाद्या पेशंटची कॅन्सरची सुद्धा असू शकते. घाबरवून टाकायचं म्हणून सांगत नाही, पण योग्य निदान होणे आवश्यक ना. म्हणून काय करा, आता भेटा, दाखवा, सांगा. तुमचे जे कोण डॉक्टर असतील त्यांना भेटा, त्याची चिकित्सा घ्या, आवश्यक ती तपासणी करा, सोनोग्राफी करा. त्याचा उलगडा झाला की. पण ही नुसती मी अंगावर जाणे एवढ्याच गोष्टीत कंड सुटते, साधी चिडचिड होत राहते. जा डॉक्टरला भेटा, सांगा. 2 गोळ्या घेतल्या, औषध घेतलं, मोकळून जातं. ट्रीटेबल आहे. दिवसाकाठी किमान एक 10 मिनिटं सकाळी आणि 10 मिनिटं संध्याकाळी, दिवसभर काही ना काहीतरी घरात काम करून कंबर, तांगड्या, पटऱ्या दुखत असतात, तसंच लक्षणं देतात, काही काय काम करत असतात. एक 10 मिनिटं भिंतीला पाय लावा, सगळा ब्लड फ्लो मागे येऊ दे,
पायाला सगळा रक्तप्रवाह काम करून फिरून झालेला आहे. मेंदूला तेवढा रक्तपुरवठा चांगला झाला की पुन्हा बाई फ्रेश कामाला. पाय हलके वाटतात. पहिली गोष्ट, पायानं जडजडपणा झालेला की पोटऱ्या दुखतात, गुडघे हलके होऊन जातात. किती सोपी गोष्ट. याला पैसे पडतात का? हे पैसे न पडणाऱ्या गोष्टी सांगायला मी आलोय. आलं का लक्षात? पण हे करा. काय करायला हवंय? तर फक्त भिंतीला वेळ द्यायला हवा. किती? 5 मिनिटं. कमरेखाली उशी घाला, भिंतीला पाय लावाय, सगळा ब्लड फ्लो मागे आला की मेंदूला रक्तपुरवठा की धरतरीत. करून बघा. ते करा. व्हिडिओ आहेत त्याचे सगळं. मी तुम्हाला ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांना मी ते सगळं सबस्क्राईब करून का दिलंय हे जाऊन बघा. मी एका तासात सगळं सांगू शकत नाही, पण हे पहा, बघा. ज्यांना त्यांच्यासमोर मोबाईल बघण्याची सुविधा नाही तिला दाखवा, हे कर बाई असं म्हणून ते दुसऱ्या माणसाला जे जे आपण असं इच्छावे ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जण. म्हणून हे काम चाललं. आणि हा सगळा खरडप मी कशासाठी करतोय ते पण सांगून टाकतो आणि हा विषय संपतो. किती वाजले? हां, 5 मिनिट. मेडिसिनला डॉक्टरीला ॲडमिशन मिळाली. साधं कुटुंब आहे, घरी भिक्षुकी करणारे सगळ्यांना माहिती आहे काय. मेडिसिन BMSला ॲडमिशन मिळाली. गेलो आणि 4 महिन्यात आमच्या आईला डायबिटीज झाला. तर डायबिटीस काही कोणाला होत नाही, कोणालाही होतं. काय विशेष त्याच्यामध्ये? डॉक्टरांकडे गेला, औषधं गोळ्या घेतली. डायबिटीस कमी व्हायला नाव नाही. शुगर 400 300 आपलं चालू. गोळ्यांचे डोस आपले वाढत आहेत. बरं, काही गोळ्यांचे डोस वाढत आहेत म्हणून त्रास तो भोगायला लागतो आणि आकडे तर खाली नाहीत. हा डायबिटीस कुठला? काय ताडभर जिलब्या खाल्ली होती नाही डायबिटीस व्हायला. स्ट्रेस. मुलगा शिक्षणाला गेलाय, त्याची फी भरून होईल की नाही, त्याचं शिक्षण पूर्ण होईल की नाही, तो चांगला डॉक्टर होईल की नाही, त्याची प्रॅक्टिस होईल, हे त्या सगळ्या आईच्या डोक्यात त्याची चिंता. अशा प्रत्येक बाईच्या डोक्यात काही ना काहीतरी मुलाबाळांविषयी, संसाराची चिंता असतातच. अशा तिला होती. त्यामुळे तो सगळा डायबिटीस टेन्शनमुळे आलेला डायबिटीस, त्याला ते स्ट्रेस तो कमी करून देणे ही आवश्यक गोष्ट झालं. हा डायबिटीस वाढत चालला. आम्ही डॉक्टरून घरी आलो. शुगर आपली आहेत मोठाले आकडे, एक एक पुढचे स्टेप, इन्सुलिन आणि काय काय चालू. आम्ही आल्यावरती आणखीन एक मोठी गोड चूक केली, कारण आम्ही बुकं शिकून आलो होतो ना. आणखीन हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको. तिच्या पानातलं श्रीखंड सुद्धा मी एकदा काढून घेतलेलं आहे, म्हणजे मोठं पाप केलंय. तर पानात वाढलेलं श्रीखंड तू काढून टाकतो म्हणजे काय मी पाप केलंय? मेलेलं परवडलं. म्हणजे डायबिटीस वाल्या माणसाला आणखीन गोड खावं काढून घेतलं. हे असं किती काळ चालणार? शरीर झिजून गेलं तर डायबिटीसने. पायांची हाडं फ्रॅक्चर झाली, व्हिटॅमिन D3 खाली, हाडं मोडली, उभं राहिलं नुसतं कडक. डॉक्टरच्या समोर, ऑर्थोपेडिक सर्जनच्या समोर एका पायाचं ऑपरेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी दुसरं हाड मोडलं डॉक्टरच्या समोर. इतकी शरीर झिजून जातं. अशी सगळी ऑपरेशन करून ती हाल झाली. मानसिक अनेक ज्या काही चिडचिड त्रास होत असतात तेव्हा आम्हालाही काय अक्कल नव्हती. त्याच्यामुळे त्रास होतो, त्याला हे औषध घे आणि हे खाऊ नको, ते खाऊ नको म्हणून तिथे सगळे पथ्य कडक. नाचणीच्या भाकरीवर तो माणूस काय जगणार? जगण्याला आनंद काय देतो? अशा सगळ्या त्या त्रासांमध्ये हे सगळे तिला विविध काय त्रास होत आहेत, हे मेनोपॉजमुळे होत आहेत, हे कळण्यासाठी 12 वर्ष खर्च झाली. किती? तेवढ्या काळात आई मरून गेली होती. पण जेव्हा कधी आमच्या डोक्यात, तेव्हा आम्ही नवीन होतो, शिकाऊ होतो, आम्हाला तेव्हा काय अक्कल नव्हती. त्याच्यामुळे डायबिटीस झालाय हे पथ्य कर म्हणून ती त्याच्यामध्ये राहिली. म्हणजे जेव्हा त्या अवस्थेमध्ये शेवटच्या आंब्याचा रस समोर आम्हाला भरवावा लागला तो खाता येत नव्हता. म्हणजे जेव्हा खायची इच्छा होती त्या माणसाला तेव्हा आम्ही दिलं नाही, आणि जेव्हा ते समोर दिलं त्यावेळेला ती खाता येत नाही, अशी अवस्था. तो स्ट्रेसमुळे जर तो इंड्यूस्ड असेल, त्याची नीट चिकित्सा सगळी, ते शुगरचे आकडे नॉर्मलला येतात, डायबिटीसच्या गोळ्या बंद होऊ शकतात, इतके खाली येतं ते सगळं. मूळ चिकित्साच त्याची वेगळी करावी लागते. हे समजायला खूप उशीर झाला आणि त्याचं दुःख आमच्या मनात. हे मातृऋण आपण कसं फेडू शकतो? तर या सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांना मेनोपॉज संबंधी खूप बारकाईने माहिती सांगून त्याची चिकित्सा किंवा दिनचर्या सांगणे. अवेअरनेस म्हणजे जागृती,
आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण हे या स्त्रियांना देऊन मातृऋणातनं थोडेफार आपण मुक्त होऊ शकतो. कारण आपल्या आईला आपण ते पुरे पडू शकलो नाही. हॉस्पिटल, ICU, मोठ्याल्या सगळ्या सुविधा यंत्रणा असून शेवटी जायचं ते मनुष्य वयाच्या 63व्या वर्षीच गेलं. 63 हे काय हल्लीच्या काळातलं वय जाण्याचं नव्हे. कारण काय तर फक्त स्ट्रेस, मेनोपॉझल सगळी लक्षणं आणि वातावरण सगळं. हे काय दुखणं आहे, हे काय, याला काय होत आहे, असं नाहीये. मेनोपॉजची प्रत्येक लक्षणं जी आहेत ना ही सगळी ट्रीटेबल म्हणजे बरी करण्याजोगी आहेत. हेच फक्त मला सांगायचं. काही असं होतं चिडचिड, धडधड, 17, 18 लक्षणं घेऊन येणारे बायका असतात. 1, 2 आठवड्यांमध्ये ती सगळी लक्षणं गायब होत, आनंदी होतं. हे सगळं मी स्टोरी कशासाठी सांगतोय तर आमचं कुठेतरी आतमध्ये जे दुखतंय ना ते माणसांपर्यंत जर पोचवलेलं असलं तर माणसांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल की घरामध्ये डॉक्टर मुलगा असून सुद्धा डॉक्टरच्या आईला सगळं ते बघायला लागलं तर ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर नाही आहेत त्या बायकांना कोण सांगणार आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे ही गोष्ट ध्यानात घेऊन विषय समजून यातले काय काय व्हिडिओ असतील ते सगळे तुम्हाला मी पाठवून ठेवू. ते एक एक व्हिडिओ बारकाव्याने बघा आणि त्यातल्या गोष्टी समजून घ्या आणि तसं आचरण करा. म्हणजे एक मिशन जे आहे त्याच्यावर मी जे काम करतोय ते सफल होण्याचा तो मार्ग आहे. मी कुठल्या मिशनवर काम करतोय तर मला माझ्या कामाचं स्वरूप मर्यादित आहे. मी किती पुरा पडणार तर मला मर्यादा आखून घेतली. मला 1 कोटी स्त्रियांपर्यंत पोचायचं हे सगळं माहिती थोडी थोडी करत. हे किती लहान काम करतोय पण कधीतरी त्याचा वृक्ष मोठा होईल. मला 1 कोटी स्त्रियांना जागृत करायचंय आणि शिक्षित करायचंय. कशासाठी तर त्यांना आनंदी करण्यासाठी. आनंदी करणे म्हणजे काय, त्यांना होणारे त्रास जे आहेत शारीरिक, मानसिक, हे सगळे कमी करून देण्यासाठी. कुठले त्रास तर पाळीच्या काळात होणारे त्रास की जे ट्रीटेबल आहेत, बरे करण्याजोगे आहेत. मी कुठल्या मोठ्या मोठ्या बाता करतच नाही. कॅन्सर आणि या त्या मोठाले आजार नको, त्याच्यासाठी यंत्रणा मोठ्या मोठ्याले हॉस्पिटल आहेत. या बारीक सगळ्या लक्षणांसाठीच लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. या लक्षणांना लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. ते प्रत्येक बाईनी स्वतः समजून घेऊन तसं आचरण करायला लागा. शंका असतील तेव्हा कधी फोन करा, विचारा, तिथले व्हिडिओ पहा, समजून घ्या. याच्यासाठी मी पुस्तक लिहितोय मराठी आणि इंग्लिश की बाबा काही ज्यांना वाचन शक्य असेल त्यांनी वाचून अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यांनी वाचून समजून घ्या. आणि त्या पुस्तकाचं स्वरूप असं आहे, एक बाई प्रश्न विचारते आणि मी तिला उत्तर देतो. इतकं सोपं काम. पुस्तक म्हणजे आपलं काहीतरी ग्रंथ मोठा अजिबात नाही. त्याची अनुक्रमणिका बघायची, त्यातल्या अनुक्रमणिकेतले प्रश्नच तेवढे वाचायचे. सगळं पुस्तक तरी कोणाला वाचत बसलं वेळे. त्यातला प्रश्न आपल्याशी निगडीत काय आहे तेवढा प्रश्न वाचला तो आपल्याला कळला, अरे याच्याविषयी उत्तर लिहिलं तेवढंच वाच, बाकी पुस्तक नाही वाचलं तरी चालेल, वेळ नाही तेवढं वाचलं. दुसरी घरातली कुठली बाई असेल तिच्या संबंधी काही लक्षण असेल तर तिला सांगायचं हा प्रश्न वाच आणि त्याचं एवढं उत्तर वाच, बाकी पुस्तक सावकाश वाच. गरजेचं आहे. आणि हे फक्त मी एका मुंबईच्या वकिलीबाईंनी माझा एक इंग्लिश पॉडकास्ट व्हिडिओ इंटरव्ह्यू घेतला आणि त्याचं मी हे काम सांगितलं. मी गावोगावी जाऊन सगळ्या आडगावातल्या आणि सगळ्या स्त्रियांना सांगतोय कारण त्यातली जागृती करणं गरजेचं आहे. संकोच आहे खूप स्त्रियांमध्ये. त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की हे म्हणाल तुम्ही आडगावात सांगताय ना फक्त, हे आडगाव पुरेसं नाहीये. शहरातल्या बायकांची तर आणखीनच त्या अवस्था कठीण आहे. नोकरी, उद्योग आणि सगळं याच्यामुळे वेळच नाही त्या बायकांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. आणि आडगाव आणि शहर असा काही फरक करण्याचा आवश्यकता नाही. तिथल्या बायकांना सुद्धा तसेच सगळे त्रास भोगायला लागतायत आणि शहरामध्ये सुद्धा त्यातल्याच जागृतीची तेवढीच आवश्यकता आहे. म्हणून हे सगळं काम मी आता जसं बोलतोय ना असं कुठेतरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर शहरांमध्ये जाऊन सुद्धा भाषण द्यावी लागणार आहेत असं गरजेचं आहे. पण आपण आपल्या स्तरावर काम पहिल्यांदा आपल्या भागात काम करायचंय, माणसांना पोचवायचंय. बाहेर ब्रह्मज्ञान द्यायला जाऊ नंतर आधी आपल्यापासून सुरुवात, घरापासून सुरुवात, मग गावापासून सुरुवात, मग तालुका, जिल्हा, एक एक करत करत माणसांना गावोगावी पोचवायचंय. आणि जी काही माणसं तुम्ही मर्यादित हजर आहात ना त्याने डोक्यात विषय घ्या, त्यातले सगळे व्हिडिओ समजून घ्या, ऐकून घ्या आणि जवळच्या व्यक्तीला तेवढं मार्गदर्शन करा. आणि सगळं मार्गदर्शन करायला सगळं तुम्हाला रामायण सांगायची गरज नाही कारण लक्षात नाही राहणार सगळे विषय. मी फार तुम्हाला काही सांगणार नाही आता जी काय बोलतो. व्हिडिओ काढून हे बघ,
असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, असं बोलून त्याला माहिती द्या बस. मी 8:30 वाजलेत, थांबतो इथे. तुम्ही सर्वांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मला सांगायचं पुष्कळ असून सुद्धा मी सांगू शकत नाही, मर्यादा आहेत, म्हणून इथे थांबतो. ज्यांना काही शंका असतील, विचारायच्या असतील आत्ता किंवा नंतर, निसंकोचपणे आम्हाला विचारा, मला विचारा. डॉक्टर देवासी त्यांना विचारा. जुई हे सगळं ऐकून आता डॉक्टरच व्हायला म्हणजे ती अनेक ज्या आमच्याकडे पेशंटच असतात त्या माझ्यापेक्षा तिच्याकडे सगळ्या गोष्टी बोलून सगळ्या उलगडा पाडवतात ना, आम्हाला चिकित्सा करायला अतिशय सोपं जातं. साधं उदाहरण सांगतात ना, एक पेशंट आली, तिची चिकित्सा छान सगळी चालू होती, कंबर काय दुखायची, मानवी दुखायची, सगळं गायब होतं, मजेत होती. एक दिवस 4 दिवसांनी अचानक आली आणि सगळं जाम दुखायला लागलं. म्हटलं काय चुकलं का काय ट्रीटमेंटमध्ये? म्हटलं घ्या आता सगळं ट्रीटमेंट करायला गेला, शेकवा, ह्या करा त्या करा. जुईस होती. म्हणजे बोलता बोलता ती काल म्हणाले जरा मठ्ठा चांगला लागला, मठ्ठा जरा 2 ग्लास चांगला प्याले. बरं, तिला ऑपरेशन वाचलेली बाई ती, म्हणजे चिकित्सा आम्ही जी करीत होतो ना त्या तिचं मणक्यांचं ऑपरेशन वाचलं होतं. एवढे आम्ही मजेत छान, आणि एकदम काय झालं हे अचानक. बरी होती, मी छान होते म्हणून मठ्ठा प्याली, आणि तो चांगला होता म्हणून चांगला 2 ग्लास प्याले. गर्भ होत होतं. सगळी चिकित्सा थांबवली तिची, हे सगळं बंद करून टाकलं. बायकोन सांगितलं, सगळं बंद करून टाकलं. औषध काय नाही, त्या ताकाचा तिचा काय मठ्ठ्याचा उतारा होता तेवढा तिला सांगितलं, घरी जाऊन कर, गायब सगळं दुखणं. पण ते तिने मला बारकायाने तिच्याकडनं माहिती घेऊन ते कारण सांगितलं आणि लगेच त्याचं निदान झालं. तशी सोपं झालं, अशी मदत होते. तर ते गरजेचं आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्री असणं, यातली अनेक लक्षणं अशी आहेत. तुम्ही बऱ्याच सुशिक्षित बायका एखाद्या ठिकाणी एखाद्या आडगावामध्ये मी सगळं हे बायकांना सांगायला सगळं गेलोय, आणि त्यातली अशी फॉर्म भरला तर तुम्ही किती प्रश्न असे आहेत की जे मी तुम्हाला डायरेक्टली असे विचारू पण शकत नाही. विचारले तर माणसांना ऐकायला कठीण आहे. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्यातलं काय होत असलं तर सांगणं मुश्किल आहे. म्हणून आम्हाला असे फॉर्म करून घ्यायला लागले. बायको बरोबर असली तर आपल्याला मार खाऊन घ्यावा लागणार नाही. हो, आडगावामध्ये अशी स्थिती आहे की काय विचारतात. आता ह्या वरच्या वाड्यांवरच्या सगळ्या बायकांना कुठे कोणी आले नाही आले तर म्हणजे संकोच असं ते आहे. त्याच्यामुळे काय करा, तर तुम्ही बायकांनीच दुसऱ्या बायकांना शिक्षित करा की आमचं काम हलकं होणार आहे. काय तर बाबा तेलपाणी करा, असं करा बस. अतिशय बंद कर. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. सरबत